नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आपण एक नवीन सेगमेंट सुरू केलेला आहे की राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या ठळक बातम्या रोज रात्री 10 वाजता तुमच्या समोर मांडायच्या। असा मिर्च मसाला राहणार नाहीये, काहीही म्हणजे 4 महत्त्वाच्या बातम्या राहतात परंतु तुमच्या समोर 5-50 दाखवण्यात येतात। तर तसं काही होणार नाहीये, अत्यंत लवकरात लवकर त्या बातम्या तुमच्या समोर मांडणार आहे। त्यामुळे सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा। चला पहिल्या बातमीकडे वळूया। तर पहिली बातमी आहे की मनोज जरांगे पाटील हे आज मुंबईमध्ये दाखल होऊ शकतात। आपण बघितलं की त्यांनी 1 दिवसाची त्यांना परवानगी दिली होती हायकोर्टाने, परंतु त्यामध्ये त्यांचं वक्तव्य समोर आलेलं आहे की 1 दिवसाची परवानगी ही जाणून बुजून देण्यात आलेली आहे। त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा वक्तव्य आलेलं आहे। हायकोर्टने चौकट घालून दिलेली आहे, हे आता आमच्या हातात नाहीये। तर नक्कीच विविध घटना घडताना दिसत आहे। पुढची बातमी आहे, अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे विरारमध्ये इमारत कोसळली आहे, इमारतीचा भाग कोसळला आहे। त्यामध्ये दुर्दैवी या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी सध्या समोर येते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मृतांच्या वारसांना 5 लाखाची मदत सुद्धा जाहीर झालेली आहे। परंतु अत्यंत दुर्दैवी ही घटना घडलेली आहे। पुढच्या बातमीकडे वळूया। आपल्याला माहितीच आहे की गणेश उत्सव सुरू झालेला आहे। वेगवेगळ्या ठिकाणी अत्यंत जोशात, अत्यंत जल्लोषात गणरायाचं आगमन झालेलं आहे। लालबागच्या राजाच्या चरणी भरभरून दान आलेले आहे। जर आपण बघायचं झालं तर देणगीची मोजणी सध्या सुरू झालेली आहे। पहिल्या दिवशी खूप दान आलेलं आहे। भारतीय चलनासह विदेशी चलनाच्या माळा सुद्धा अर्पण झालेल्या आहे। तर ह्या होत्या दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या बातम्या। नक्कीच यात काही मिर्च मसाला नाहीये, त्यामुळे सबस्क्राइब करायला विसरू नका। चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। भेटू उद्या। धन्यवाद।